भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये मी आलेलो आहे। या ठिकाणी आरपीआयचे काही पदाधिकारी आलेले आहेत आणि ते घोषणाबाजी करतात। त्यांचं म्हणणं आहे की आमच्या सोबत दगाबाजी झालेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। सत्ताधाऱ्यांमध्ये स्वागत आहे। काय नेमकी काय आम्ही भाजपाला 15 जागेचा प्रस्ताव दिला होता प्रमुख पदाधिकाऱ्यासाठी। तर त्यांनी आम्हाला 4 ते 5 वेळेस मीटिंगला बोलवलं। तिथे कराड साहेब असतील, त्यानंतर सावे साहेब असतील, त्यानंतर तिथं त्यांचे पदाधिकारी असतील। त्यांनी 4 ते 5 वेळेस आमच्या सोबत मीटिंग केली। आम्ही तुम्हाला सांगतो फक्त आम्हाला डावलण्यात आलं। आणि विशेष म्हणजे त्यांना आठवले साहेबांचा एवढा तितकार आहे की त्यांच्या पक्ष कार्यालयाचा जो बॅनर लावलेला त्याच्यावर सुद्धा आठवले साहेबांचा त्यांनी फोटो टाकलेला नाही। आणि विशेष म्हणजे 2014 पासून आम्ही त्यांच्या सोबत असून सुद्धा त्यांनी आम्हाला सत्तेचा वाटा कुठंच दिलेला नाही स्थानिक लेवलला। राहिली दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, माझा आरोप एक डायरेक्ट त्यांना आहे की एससी मतदान त्यांना आहे ना लोकसभेच्या वेळेला विधानसभेच्या वेळेला लागतं, पण जेव्हा एससीला कुठतरी सत्तेचा वाटा द्यायचा विषय असतो तेव्हा त्यांना आहे ना तो देवशी वाटत नाही। त्यांच्या मनात खूप जातीवाद भरलेला आहे, आम्हाला लक्षात आलं। ही बाब तुम्ही आठवले साहेबांच्या कानावर घातली? ही बाब आम्ही आठवले साहेबांच्या 2 ते 3 वेळेस कानावर घातली। आठवले साहेबांनाही त्यांनी तो शब्द दिला की साहेब आमची युतीचं थोडा तडा मिटला की आम्ही आहे ना भाजपला आरपीआयला जागा सोडणार आहोत। अच्छा, तुम्ही कालपर्यंत तुम्हाला काय निरोप होते? कालपर्यंत आम्हाला त्या पक्षाकडून एवढाच निरोप होता की तुम्ही थोडस दम मारा, आमचं हे एवढं झालं की आम्ही तुम्हाला 100% किमान 4 ते 5 जागा तरी देऊ। आणि आज वेळ संपलेला आहे, सगळा वेळ गेलेला आहे। तुमची तयारी झालेली होती? आमची तयारी झालेली होती। जवळजवळ 16 ते 17 जणांनी आम्ही फॉर्म भरलेला होता। आमची सर्व तयारी झालेली होती। पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? पुढची भूमिका आमची हीच आहे की आम्ही भाजपाचे जेवढेही कॅन्डिडेट असेल त्यांना आमच्या प्रभागामध्ये फिरू देणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांनी सांगितलं की शहरामध्ये भाजपाच्या उमेदवारांना फिरू दिलं जाणार नाही। त्यामुळे नेमकं आता निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान नेमक्या काय गोष्टी समोर येतात हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद। धोका देणाऱ्या ह्या महायुतीचं करायचं काय? रिपाईला धोका देणाऱ्या ह्या महायुतीचं करायचं काय? महानगरपालिकेतून आम्हाला जवळपास आम्ही 16 उमेदवारांची यादी दिली होती। त्यातून आपण सगळे आम्ही भाजपचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। भाजप